यंदा मिळकत कराची बिलं ही वेळेवर देण्यात आल्यानं पालिकेच्या तिजोरीत 1.5 महिन्यात 20 कोटी रुपये जमा झालेत। सोलापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या वतीनं यंदाच्या वर्षी मिळकत कराच्या बिलांचं वाटप हे लवकर करण्यात आलं। उपायुक्त आशिष लोकरे यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी योग्य ते नियोजन केलं। मार्च एंड नंतर लागलीच पुढील नियोजन करून त्या दृष्टीनं आवश्यक ती पावलं उचलली। प्रतिवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी लवकर आणि वेळेत मिळकतदारांना मिळकत करांच्या बिलांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळं अवघ्या 1.5 महिन्यात 20 कोटी रुपये पालिका तिजोरीत जमा झाले आहेत। प्रत्यक्षात आणि ऑनलाईन अशा माध्यमातून 19,000 मिळकतदारांनी तब्बल 20 कोटी रुपयांचा भरणा पालिका तिजोरीत केला आहे। मागील वर्षी याच कालावधीत अवघे 1 कोटी रुपये पालिका तिजोरीत जमा झाले होते। मिळकत कराच्या बिलाचं उशिरा वाटप होत असल्यानं त्याचा परिणाम एकूणच वसुलीवर होत होता। उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या वतीनं बिलांचं वाटप लवकरात लवकर करून व्यवस्थित नियोजन करून ऑनलाईन आणि अन्य यंत्रणा योग्य त्या पद्धतीनं हाताळल्यानं यंदाच्या वर्षी पालिकेला मोठा फायदा झाला आहे। अवघ्या 1.5 महिन्यात 20 कोटी रुपये मिळकत करापोटी जमा झाल्यानं यंदाच्या वर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता होण्यास मदत होणार आहे। यंदाच्या वर्षी मोबाईल मेसेजद्वारे मिळकत बिलं पाठवण्यात आली, त्यामुळं मिळकतदारांना नेमकं किती बिल भरायचं याची माहिती मिळाली, कल्पना आली। त्यामुळं अनेकांनी ऑनलाईन आणि अन्य सुविधेचा वापर करत वेळेत मिळकत कर जमा केला। वेगवेगळ्या सुविधांच्या माध्यमातून मिळकतदारांना वेळेत बिलं भरून यात मिळणाऱ्या सुटीचा लाभ घेता येणार असल्यानं अनेकांनी वेळेवर मिळकत कराचा भरणा केला। एकूणच नियोजन आणि त्या दृष्टीनं केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम समोर येऊन अवघ्या 1.5 महिन्यात तब्बल 20 कोटींची भर पालिका तिजोरीत पडली आहे। दरम्यान मिळकत कर भरण्यासंदर्भात मिळकतदारांना वेळोवेळी अलर्ट मेसेज देखील प्राप्त होणार आहेत, जेणेकरून त्यांना मिळकत कर वेळेत भरता येणार आहे, यासाठी मदत होणार आहे।